फॅमिली. तो आमचा 7वा ब्लॉग आहे. तुम्ही आमचा 6वा ब्लॉग बघितलाच असेल, अपलोड केलेला आहे. नाही बघितला तर बघा, खूप मोठा ब्लॉग आहे, चांगला ब्लॉग आहे, तुम्हाला आवडेलच नक्की तो ब्लॉग. आज म्हणजे आमचा शेवटचा ऑर्डर आहे, म्हणजे अख्खे लास्ट दिवसचा गणपती म्हणजे. आणि आम्ही एवढे दिवस ऑर्डर वाजवले, खूप मजा आली आणि लोकांनी पण खूप सपोर्ट केला आम्हाला. आणि खूप असेच ऑर्डर आम्हाला आले, आगमन विसर्जन, आम्ही खूप मजा केली. आणि हो ऑर्डर पण आज जी आमची ऑर्डर आहे ती पण खूप मोठी ऑर्डर आहे. आम्हाला रोटो सेटअप आहे पूर्ण मोठा, वरती 2 रोटो आहे. आणि उद्या पण आम्हाला ऑर्डर आहे. पण आज बोललो ना, शेवटची ऑर्डर आहे, मोठी ऑर्डर आहे आणि मजा येणार आहे. 12 वाजेपर्यंत आम्हाला ऑर्डर आहे आणि खूप मजा येणार आहे. दीड दिवसाचा गणपती नंतर आज डायरेक्ट आलेला वाजवायला, शेवटचा दिवस. भावाच्या घरी थोडा प्रॉब्लेम होता म्हणून भाऊ आलता नाही. मॅनेजमेंट वाला आलाय, मॅनेजमेंट वाला लाइटिंग बिटिंग असतो करणार आमचा ऑर्डरला. इलेक्ट्रिशियन कुठे तिकडूनच जाणार ना आपण. लास्ट टाइम हम लोग ने आपका आगमन बजाया था, अभी विसर्जन है आपको इतना अच्छा आप लोग बजाते हैं और आगमन भी अच्छा हुआ और अभी विसर्जन भी बहुत अच्छा होगा. जय मल्हार. पिछले हम लोग 3 साल से देख रहे हैं, हम लोग को ये चीज़ मतलब जो आप लोग ने हम लोग को यहाँ पे वो चीज़ दिया है, बीट्स जो चाहिए था, जैसा हम लोग सब लोग को वो पूरा एनवायरनमेंट आप क्रिएट कर रहे हो. और हम लोग चाहते हैं अगले साल भी आप रहो, क्योंकि हम लोग को जय मल्हार के अलावा और कोई नहीं चाहिए. और मैं एक बात बोलना चाहूँगा जय मल्हार के लिए, ये जो ये लोग की बैंड का ग्रुप है, ये पैसे के लिए ज़्यादा काम नहीं करते. मेरे को ऐसा लग रहा है 3 साल से ये लोग हम लोग के एरिया में बजा रहे हैं, बट मैंने ऐसा नहीं देखा है कि किधर इनको ज़्यादा पैसे का ऑर्डर मिल रहा है उधर जा रहे हैं. ये लोग ने एक टाइम जो कमिटमेंट कर दी कि आपके एरिया में बजाना है, तो हमारे एरिया में ही बजाते हैं, बहुत अच्छे से बजाते हैं. थैंक यू सो मच. और गणपति बाप्पा मंगल मूर्ति. आम्ही हा सोन्या मास्टर आपला, हा छोट्या मास्टर योगान आणि आमचा ऑर्गन मास्टर हा बघा, हा सिद्धेश. आम्हाला टायमिंग दिले 3 वाजता आणि हा येतो 5 वाजता. आता काय करायचं ना, काय सांगायचं आहे ना. आता इकडे आम्हाला परत बांधायचं आहे, ऑर्गनचे सेटअप लावायचं आहे, लोटोचा सेटअप लावायचा आहे. जागरण झालं म्हणून फक्त हा बिचारा आहे, हा प्रीतम, हा येतो. हे आपलं जे पण बांधायचं काम आहे, भोंगा बांधायचं किंवा लाइटिंग बांधायचं काम हा प्रीतम एकटा करतो. एक विकी आहे का घरी आहे की कामावर माहिती नाही, पण कधी येतो काय येतो पण आणि बोलतो 11 वाजता जाणार, काय समजत नाही मला त्याचं. सामान पण दुकान नसतो, बोलतो मला घरी जायचं आहे, कामाला जायचं आहे. आता आम्ही पण कामधंदेवाली माणसं आहेत ना. मग जो आपला विकी आला पण नाही अजून. तू जिमला जातो? मी पण कामाला जातो. 5:30ला मला जिम ओपन करायला लागतं. तरी आम्ही 3 वाजेपर्यंत 4 चावी कोणाकडे असतं? माझ्याकडेच असतं. आता आमचा सेटअप रेडी होत चालला आहे. आता तुला गणपती काढतील आणि आमच्या सेटअपचं हे आहे की 2 रोटत वरती, एक ऑर्गन, 6 बेस, 2 हाफ 2 ताशे आणि 4 ड्रम आहे.
तुला काय बोलायचं आहे? आता बोलायचं बोललं तर कसं माहित आहे का, ह्या वर्षी ना ह्या गणपतीला आम्ही ना पहिले गेल्या वर्षी आम्ही 2-3 ट्रॉली शो वाजवलेले असे, पण ह्या टाइम ही पहिली ट्रॉली शो आहे आणि आता दुसरी उद्या भेटणार तुम्हाला बघायला, आणि ती आम्हाला ट्रकचा शो आहे. त्यासाठी आम्हाला तिकडे 3 रोटो आणि 3 कॉन्सर्ट आणि 2 ताशे किंवा 2 ताशे 1 ड्रम किंवा असं काहीतरी घेऊन जाणार आहेत आम्ही. आता ते उद्या आपण बघूया. सध्याचा जो शो आहे तिकडे आम्ही एवढा सेटअप लावलेला आहे. आता सेटअप तयार झालेला आहे आमचा. आता गणपती पण तयारी केली आहे निघायची. बघू आता पुढे काय बघ. आता सेटअप रेडी झाला तुम्हाला दाखवतो. पहिला बघा नाश्ता आणलाय आणि आमचा प्रत्येक वेळी नाश्ता हाच आणतो. नाश्ता प्रत्येक वेळी हाच आणतो. 500 ते 1000 रुपये घेतात ते लोक. जुगाड बघा, जुगाड रेनकोट फाडून टाकलं. स्ट्रगल बघा, स्ट्रगल. बस वैसा ही रखो ना, उधर बजाता है ना, आगे जॉइन न करू. त्यांच्या आता आरती सुरू होणार आहे. आरती झाली का मग आपण निघू आपल्या पुढच्या सफरला. कंटिन्यू राहा. आता मजा येणार आहे. पाऊस आला तर अजून मजा येईल. सगळे भिजू आम्ही. रोटवाले काय वरती सेफ आहेत, ऑर्गनवाले सेफ आहेत. 3 जण आमचे माणसं आणि आहे खाली भिजायला. हे बघा थकले बघा आता. मी थकणार. वादक काय भाई, वादक काय माणूस बघा तेजस. वादक काय, वादक कधी पण थकत.
आम्हाला ब्रेक भेटलाय. गणपती क्रॉस होतोय. पाऊस पण थांबलाय. पावसाने वाट लावली आमची आज. पूर्ण भिजलोय वरून खालपर्यंत पूर्ण भिजून झालंय. जवळजवळ 1.5 तास अजून आपल्याला काढायचं आहे आणि गाजवायचं आहे अजून. मूर्ती पण एकदम छान आहे, बघितली तर बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. आणि मेन म्हणजे त्यांनी जो फवारा लावलाय ना तो एवढा जोरात लावलाय की माझं सामान आणि मी पूर्ण जरा ढाकून गेलो. पूर्ण ते काढायला खूप टाइम गेला. टी शर्टवर कलर, या टी शर्टवर कलर लागला. टी शर्ट खराब झाली आमची. महागाची टी शर्ट होती, खराब झाली. पांढऱ्या काय बोलतो हे बघा, याच्या पण टी शर्टला लागले बघा. हे बघा कलर आला बघा. कलर आला. ऍक्च्युली ना माझ्या पायाला लागला आहे. काय करणार, मजबुरी आहे. आम्हाला भूक लागली. मजबुरी आहे. 4 वडापाव खाल्ले तरी भूक लागली अजून आम्हाला. मला भूक लागली जरा. काय खायला भेटलं ना अजून आम्हाला. घर बॉक्समध्ये आम्ही ऑर्डर वाजवतो परत. कंटिन्यू 4.5 तास वाजवले आम्ही. आता अजून 1.5 तास बाकी आहे. गणपती बाप्पा आले. आता नाश्ता आहे वाटतं आम्हाला. ब्रेक घेतला होता 5 मिनिटासाठी. आता मी परत स्टार्ट करत आहोत. मुलं खूप थकलेले आहेत
खूप आमचा घाम काढलेला आहे अजून. नाचले बेकार म्हणजे बेकार नाचले. आणि पाऊस पण एवढा पडतोय की काय सांगायचं. पाऊस पण आम्हाला साथ नाही देत आज. पूर्ण भिजून टाकलंय. खूप थकलं. आता 2 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. आता स्टार्ट करतो परत. गणपती बाप्पाचा रोड क्रॉस करतो ते म्हणून तेवढा टाइम तरी भेटला आम्हाला. आता परत स्टार्ट करू. मुश्किल नहीं, नामुमकिन है. असं रेस्ट टाइम बरं वाटतं आम्हाला. बरं वाटतं. चालत जाऊ दे पुढपर्यंत. आता आमची ऑर्डर संपलेली आहे. तुम्ही बघतो आता सामान खुलायला घेतले. आता पोरं खूप थकलेले आहेत. पाऊस पण आज म्हणजे तुफान पाऊस होता आज. अख्खी वाट लागलेली पोरांच्या. अख्खी कपडे बिपडे सगळे भिजलेले आहेत. बघा गणपती बाप्पा आपला आता चाललाय. आता पुढच्या वर्षी आपले याच जोरात याच थुमात बघूया आता काय ते. आता सामान खुलतो आणि घरी जातो. आता आमची ऑर्डर संपलेली आहे. आता पॅकअप वगैरे चालू आहे. थोडा वेळ सर्व पॅकअप करून आम्ही निघतो इकडून. हा ब्लॉग आम्ही इकडेच एंड करतो. नेहमीप्रमाणे तुम्ही लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. सपोर्ट करत राहा मला लास्टपर्यंत. थँक्यू. सब असेगाव आता वाढले 200 रुपये. 200 रुपये गाईज आता तुम्ही नक्कीच बघितलेलं असेल की आम्ही कसे वाजवलंय आणि कसं माणसांना नाचवलंय, गाजवलंय. आणि अशाच प्रकारे आता आमचं पॅकअप झालेलं आहे. पॅकअप करून आता आम्ही आमच्या सामान आपल्या घरी घेऊन जाणार. मग परत तिकडे सामान ठेवून देणार. मग झालं की चालले आम्ही वसईचे महाराजाचे हे विसर्जन बघायला. तसेच तुम्ही जसे प्रकारे आता आम्हाला प्रेम देत आहेत तसे प्रकारे आमच्या पुढच्या व्लॉगला वगैरे आम्हाला प्रेम द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि कमेंट करा.